Good morning to all of you. Thanks for giving me this wonderful opportunity. I am going to introduce myself. So first of all, my name is Amol Singare sir. I have been teaching students since 2015. I have experience of 10 years. I have been teaching students English for 10 years. So students, तुम्हाला जर कधी अशा प्रकारचं इंट्रोडक्शन समोर आपल्याला जर कधी कोणासमोर जर असं प्रेझेंट करायचं असेल तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये माय सेल्फ म्हणजेच युअर सेल्फ कसं समोरच्या समोर कसं प्रेझेंट करायचं आपल्याला स्वतःला तर ते या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे. तर हा व्हिडिओ पूर्ण डिटेलमध्ये बघा आणि तुम्हाला न अडखळता चांगल्या प्रकारे तुम्हाला स्वतःला इतरांसमोर प्रेझेंट करता येईल. तर चला मित्रांनो, बघा आता पहिली स्लाइड आहे. त्यामध्ये सुरुवातीला काय करायचं तुम्हाला माय सेल्फ मध्ये म्हणजे तुमचं स्वतःची माहिती सांगण्यासाठी काय करायचंय तुम्हाला तुम्हाला काय करायचंय सुरुवातीला हॅलो किंवा गुड मॉर्निंग अशा प्रकारे तुम्ही सांगू शकता, बरोबर आहे की नाही. त्यानंतर मग काय करायचं तुम्हाला माय नेम इज, आता तुमचं काय नाव आहे ते काय नाव आहे जसं की आता तुषार, किरण अशा प्रकारे सांगू शकता तुम्ही. माय नेम इज तुषार बळी, बरोबर आहे की नाही. चेतन जाधव अशा प्रकारे समोर तुम्ही हे सेंटेन्स कंप्लीट करू शकता. हे काय झाले तुमचं फर्स्ट सेंटेन्स झाले जेव्हा तुम्ही स्वतःचं इंट्रोडक्शन म्हणा किंवा माय सेल्फ म्हणा त्यावेळेला देता त्यावेळेला. नंतरला आय एम, तुम्ही किती वर्षाचे बघा इथं युअर एज किती वर्षाचे, जर तुम्ही 10 वर्षाचे असेल तर 10 लिहायचं. जसं की आता आय एम 10 इयर ओल्ड, हे काय झालं मी 10 वर्षाचा आहे किंवा मी 10 वर्षाची आहे असं सांगण्यासाठी काय करायचं तुम्हाला इथं तुमचं एज किती ते एक्झॅक्टली लिहायचे. हे झालं सेकंड नंबरचं सेंटेन्स तुमचं. मग काय करायचंय असंच एकदम सोप्या भाषेमध्ये सांगायचं हॅलो माय नेम इज तुषार बळी, आय एम 13 इयर ओल्ड. म्हणजे समोरच्यांना पण ऐकायला कसं वाटतं एकदम कॉन्फिडंटली बोलतोय असं वाटतंय, समजतंय ना. आय एम फ्रॉम, आता तुम्ही सांगू शकता सिटीचं नाव सांगू शकता, विलेज सांगू शकता किंवा स्टेट सांगू शकता. सिटी म्हणजे काय शहर, विलेज म्हणजे गाव आणि स्टेट म्हणजे राज्य. आता जसं की तुम्हाला समोरचा व्यक्ती जर कधी दुसऱ्या राज्याचा भेटला, सपोज एखादा भेटला तुम्हाला कशाचा केरळचा किंवा युपीचा, तर त्यांना काय सांगायचं मग आय एम फ्रॉम महाराष्ट्र, ओके. आणि एखादा फॉरेनर भेटला तर त्याला काय सांगायचंय आय एम फ्रॉम इंडिया. इट्स डिपेंड ऑन दॅट सिच्युएशन, समजतंय का. ती सिच्युएशन नुसार डिपेंड राहील. मग तुम्हाला जर कधी समजा एखाद्या गावातलाच भेटला इथं आसपासचा आपल्या 2-4 गावा मिळून, तर तिथं काय सांगायचं आय एम फ्रॉम नादरपूर विलेज, ओके. आणि तर सिटी असेल म्हणजे शहरामध्ये वेगवेगळे शहर असेल, कोणी सोलापूर असेल कोणी कोल्हापूरचा असेल आणि ते संभाजीनगरला आले असेल तर आय एम फ्रॉम संभाजीनगर अशा प्रकारचं तुम्हाला सांगायचंय, समजलंय का. हा, आणि तुम्ही जनरली इथं वापरू शकता तुमचं गावाचं नाव किंवा सिटी स्टेट तिन्ही पैकी कोणतं पण वापरू शकता. बघा आय स्टडी इन क्लास, कोणत्या क्लासमध्ये करता तुम्ही स्टडी, 10th मध्ये करता, 9th मध्ये करता, 7th मध्ये करता, तर ते इथं मेन्शन करायचंय, बरोबर आहे का नाही. जे तुम्ही ज्या स्टँडर्ड मध्ये असेल तुम्ही त्या स्टँडर्डला काय करायचं तिथं मेन्शन करायचं. आणि इकडे समोर ऍट युअर स्कूल नेम, तुमच्या शाळेचं नाव लिहायचंय, काय शाळेचं नाव जे असेल ते. पुढं बघा थोडस तुमचे आता काय फेवरेट थिंग असतं बघा. माय फेवरेट सब्जेक्ट इज, आता तुमचा काय फेवरेट सब्जेक्ट आहे, कुणाचा काय असू शकतो, इंग्लिश असू शकतो, कोणाचा सायन्स असू शकतो, कोणाचा मॅथ असू शकतो. तर ते तुम्हाला काय करायचं इथं शॉर्ट आउट करून व्यवस्थित लिहायचंय जे तुम्हाला फेवरेट वाटेल ते सब्जेक्ट मध्ये. नंतर आय एन्जॉय लर्निंग न्यू थिंग्स एव्हरी डे, म्हणजे मला काय नवीन दररोज नवीन गोष्टी शिकायला काय आवडतात किंवा मी नवीन गोष्टी शिकण्यामध्ये काय करते एन्जॉय करते, बरोबर आहे की नाही किंवा करतो. आय एम अ हार्डवर्किंग अँड सिन्सिअर स्टुडंट्स, म्हणजे काय मी खूप मेहनती आणि सिन्सिअर म्हणजे प्रामाणिक स्टुडंट आहेत असं आपल्याला काय समोरच्यांना माय सेल्फ मध्ये सांगायचंय. व्यवस्थित बघा स्पेलिंग पण आय एम अ हार्डवर्किंग अँड सिन्सिअर स्टुडंट्स, बरोबर आहे की नाही. हे गर्ल्ससाठी बॉईजसाठी हे सर्वांसाठी सेम आहे, बरोबर आहे की नाही. फक्त तुम्हाला इथं काय करायचे तुमची इन्फॉर्मेशन फिल करायची कुठं काय वापरायचं ते, बरोबर आहे ना. आय ऑलवेज आय ऑलवेज कम्प्लीट माय होमवर्क ऑन टाइम, म्हणजे काय मी नेहमी माझा होमवर्क काय करतो वेळेवर कम्प्लीट करतो म्हणजे पूर्ण करतो. पुढे माय हॉबीज आर, काय काय हॉबीज आहे तुमच्या,
रीडिंग आहे, रायटिंग आहे, प्लेइंग आहे, बरोबर आहे की नाही? आणखी ड्रॉइंग आहे, लिसनिंग सॉन्ग आहे, बरोबर आहे की नाही? अशा कोणकोणत्या ज्या हॉबी असेल तुमच्या, त्या हॉबी लिहायच्या आहे, 2-3 ज्या आवडत्या ते तुम्हाला. हे 9th नंबरचं सेंटेन्स आहे तुमच्या हॉबी लिहिण्यासाठी. आय लाईक पार्टिसिपेटिंग इन स्कूल ऍक्टिव्हिटीज अँड कॉम्पिटिशन. बघा शाळेमध्ये खूप कॉम्पिटिशन आणि ऍक्टिव्हिटीज होतात, तर त्याच्यामध्ये काय आहे, तुम्हाला जर कधी पार्टिसिपेट व्हायला आवडत असेल तर ते सेंटेन्स तुम्ही याच्यामध्ये काय करू शकता, ऍड करू शकता. जसं की आता अॅन्युअल गेम होतात बघा, वार्षिक जे खेळ वगैरे होतात, तर त्यामध्ये तुम्ही जर कधी पार्टिसिपेट होत असेल, कोणत्या गेम मध्ये होत असेल ते पण तुम्ही त्याच्यामध्ये मेन्शन करू शकता, बरोबर आहे की नाही? आय लाईक टू प्ले क्रिकेट, आय लाईक टू प्ले खो खो, अशा प्रकारे तुम्ही लिहू शकता त्याच्यामध्ये. तर नेक्स्ट, आय रिस्पेक्ट माय टीचर्स अँड क्लासमेट्स. म्हणजे काय, मी टीचरांचा आणि क्लासमेटचा काय करते, आदर करतो किंवा करते. आता इथं जर कधी समजा एखादी गर्ल्स लिहित असेल माय सेल्फ, तर करते घ्यायचं, आणि जर बॉईज लिहित असेल तर करतो घ्यायचं. म्हणजे मी याचं ट्रान्सलेशन याच्यासाठी सांगतो तुम्हाला, की प्रत्येकाचा मिनिंग काय होतो आणि मला हे सेंटेन्स लिहायला चालेल का, याच्यासाठी मी तुम्हाला प्रत्येकाला मराठीतून त्याचं ट्रान्सलेशन सांगतोय. आय वॉन्ट टू बिकम अ, काय तुमचं प्रोफेशन आहे, ड्रीम प्रोफेशन. तर काय करायचंय मला, प्रत्येकाने आपले जो हे व्हिडिओ आहे, या व्हिडिओच्या खाली कमेंट्स असतात बघा, कमेंट्स मध्ये सांगायचे कुणाला काय बनायचंय ते. प्रत्येकाने कमेंट्स करणं मस्ट आहे. जेवढे पण आपल्या चॅनलला या व्हिडिओला व्ह्यूज येतील, तेवढ्या प्रत्येकाने कमेंट्स करायची आहे की मला काय बनायचंय ते. ओके, आय वॉन्ट टू बिकम अ डॉक्टर म्हणू शकतो आपण, किंवा इंजिनियर म्हणू शकतो, बरोबर आहे की नाही? इन द फ्युचर म्हणजे भविष्यामध्ये तुम्हाला काय बनायचंय ते याच्यामध्ये काय करायचं, तुम्ही कमेंट्स मध्ये टाईप करायचंय. त्यानंतर आय लव्ह रीडिंग स्टोरी बुक्स इन माय फ्री टाइम. काय, जेव्हा माझ्याकडे हे असतो, फ्री टाइम असतो, तेव्हा काय मला पुस्तक वाचायला किंवा स्टोरी वाचायला आवडते, बरोबर आहे की नाही? आय एम गुड ॲट, म्हणजे आता तुम्ही कोणत्या याच्यामध्ये चांगले बा, जसं की आता इंग्लिशमध्ये मला जर असं म्हणायचं मी इंग्लिशमध्ये चांगला आहे, आय एम गुड ॲट इंग्लिश, आय एम गुड ॲट मॅथ. अशा प्रकारे तुम्हाला तिथं इन वापरता येत नाही, हे एक मोठा ड्रॉबॅक आहे. तुम्हाला काय वाटतं, इंग्लिशमध्ये म्हटल्यानंतर इन इंग्लिश तसं येत नाही, तर त्याला काय वापरावं लागतं माहिती का, आपल्याला ॲट वापरावं लागतं. व्यवस्थित समजून घेत जा. हां, आय एन्जॉय प्लेइंग आउटडोअर गेम्स लाईक. आता कोणकोणते आउटडोअर गेम आणि इनडोअर गेम, काही जणांना याच्यामधला डिफरन्स समजत नाही. आउटडोअर गेम म्हणजे जे की आपल्या घराबाहेर खेळले जातात ग्राउंडवर, त्यांना काय म्हणतात, आउटडोअर गेम म्हणतात. आणि जे की गेम घराच्या आत आपण खेळू शकतो, जसं की मोबाईलवर वगैरे कॅरम म्हणा, तर ते काय इनडोअर गेम आहे, बरोबर आहे की नाही? पण तुम्हाला काय करता माहिती का, कोणाकोणाला आउटडोअर गेम खेळायला आवडतात, मग तुम्ही असं पण म्हणू शकता, आय एन्जॉय प्लेइंग आउटडोअर गेम्स लाईक क्रिकेट, खो खो, बरोबर आहे की नाही? मग तुम्ही ते लिहू शकता तुमच्या ह्याच्यामध्ये. आणि हे प्रत्येकाने जे पण हा व्हिडिओ बघणार आहे, त्यांना प्रत्येकाला ऑफलाईन बॅच असो, ऑनलाईन बॅच असो, नादरपूर, अजून पिंपरखेड्याचे पण आणि पिशोरचे पण, त्या प्रत्येकाने काय करायचे, याचे सर्व सेंटेन्स तुम्ही तुमचे युअर सेल्फ तुमचं मला फोटो काढून पाठवायचे. माझा नंबर तुमच्याकडे आहेच, ज्यांच्याकडे नसेल त्यांनी राईट डाऊन करून घ्यायचं आहे, 8459720073. हा, आणि या प्रत्येकाने त्यांचं काय करायचंय, माय सेल्फ या पद्धतीने 20 सेंटेन्स येईल असं व्यवस्थित लिहायचंय. फक्त तुम्हाला इथं जे विदाउट कलर आहे, जसं की आता इथं येलो कलर आहे बघा, बरोबर आहे ना? तर या येलो कलर मध्ये तुमची काय करायची, इन्फॉर्मेशन फिल करायची, आणि होता होईल काय करायचे ते लर्न करायचे, आणि जेव्हा मी सांगेल तेव्हा बाकीच्या स्टुडंट समोर काय करायचे, प्रेझेंट करायचे आणि दाखवायचे की मी सुद्धा इंग्लिशमध्ये बोलू शकतो, आय कॅन ऑल्सो स्पीक इन इंग्लिश. ओके, आय बिलीव्ह इन डिसिप्लिन अँड ऑनेस्टी, बरोबर आहे की नाही? मी कशामध्ये म्हणजे विश्वास ठेवतो, डिसिप्लिन आणि ऑनेस्टी मध्ये, म्हणजे त्याच्यामध्ये शिस्त. आय वॉन्ट टू मेक माय पॅरेंट्स प्राऊड, म्हणजे मी माझ्या
आई वडिलांना काय करू शकतो, गर्व म्हणजे इच्छा काय माझी की त्यांना गर्व येईल असं काय करणार मला काम करना चाहता हूँ म्हणजे करू इच्छितो मी तसं काम. आय लाईक हेल्पिंग आउ आय लाईक हेल्पिंग ऑदर्स अँड बिगिंग्स काइंड म्हणजे मला काय बाकी दुसऱ्यांना मदत करायला आवडते आणि दयाळू राहायला पण आवडतं, असायला पण आवडतंय. आय ऑलवेज ट्राय टू स्टे पॉझिटिव्ह अँड कॉन्फिडंट म्हणजे मला काय नेहमी प्रयत्न करतो मी कशाचा पॉझिटिव्ह म्हणजे काय सकारात्मक आणि कॉन्फिडंट म्हणजे असं कोणाला घाबरणार नाही वगैरे व्यवस्थित आपलं स्टेबल आपण तशा प्रकारे राहायला आवडतंय. थँक यू फॉर गिविंग मी द चान्स टू इंट्रोड्यूस माय सेल्फ आणि शेवटीला काय करायचे ज्याने त्यांना सांगितलेले आहे तर त्यांचे आभार मानायचे आपण की मला तुम्ही बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुमचे काय आभार आहे. बरोबर अशा प्रकारे काय करायचं आपल्याला पूर्ण तुमचं युअर सेल्फ किंवा माय सेल्फ जे म्हणतो आपण तर ते व्यवस्थित आपण 20 सेंटेन्समध्ये पूर्ण शॉर्ट आउट करून तुम्हाला सांगितलेलं आहे का अशा प्रकारे तुम्हाला जेव्हा तुम्ही आता स्कूल ओपन झालंय बघा तर प्रत्येक स्कूलमध्ये तुम्हाला तुमचं युअर सेल्फ असो किंवा माय सेल्फ असो बरोबर की नाही ते सांगावं लागणार आहे तर तुम्हाला इंग्लिशमध्ये स्वतःला प्रेझेंट कसं करायचं ते या व्हिडिओमध्ये मी पूर्ण डिटेल दिलेलं आहे. कुठं केव्हा कोणतं सेंटेन्स वापरायचं बरोबर आहे की नाही. तुम्ही त्याच्यामध्ये आणखी ऍड पण करू शकता जसं की आय हॅव अ ब्रदर, आय हॅव अ सिस्टर, माय सिस्टर इज स्टडिंग इन 9th स्टँडर्ड, माय ब्रदर इज स्टडिंग 5th स्टँडर्ड अशा प्रकारे काय करू शकता तुम्ही त्याच्यामध्ये ऍड करू शकता तुमच्या घरच्यांबद्दलची माहिती. माय फादर इज फार्मर, माय मदर इज हाऊसवाईफ. ओके अशा प्रकारे मला व्यवस्थित तुमचं काय करायचं आहे आणखी माय सेल्फ लिहून पाठवायचंय आणि जो सर्वात छान लिहेल त्याला आपण आज मी पण प्रत्येक वेळेस काहीतरी गिफ्ट ठेवतो बघा तर गिफ्ट देण्यात येईल मग मी त्याचं नाव पण प्रोनाऊन्स करेल तुम्हाला म्हणजे सांगेल की या मुलांना मी दिले. तर बघा आपण पहिले पण एक जाधव नावाचा मुलगा आहे त्याला दिलं होतं तर त्याने पण व्यवस्थित लिहिलेलं होतं मागच्या वेळेला पण. तर चला जो पण आता या माय सेल्फ व्यवस्थित लिहून मला पाठवेल त्याला मी ते गिफ्ट देईल आता नंतरचं. समजले का. थँक्यू.